राहत होतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं प्रत्येकाची काहीतरी हानी झाली. ती कित्येक जणांच्या लक्षात आली, कित्येक जणांच्या लक्षात येईल. पण त्यांच्याबरोबर आयुष्यातला काही काळ घालवलेले काही लोक मुद्दाम बोलवून हा अतिशय महत्त्वाचा संवाद साधण्यासाठी हे निसर्गपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल जीविदा या संस्था ते चालक आणि सर्व सहकारी यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. आणि एक व्यक्ती म्हणून आणि समाजातली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपले जे जे काही तोटे झाले ते तोटे लक्षात घेऊन आपण दुःख करण्यापेक्षा त्यातनं काहीतरी आपण बोध घेऊन पुढे जायचं का, अशा एक आशादायी वळणावर ही चर्चा 3 दिवस चालली आहे. त्यातलं पहिलं सत्र आमचे सन्मित्र मंदार दातार सरांनी काल घेतलं आणि लिहिता हात कसा होता सानेबाईंचा. मॅडम असं उच्चार करायच्या आधीची आमची शेवटची पिढी, तोपर्यंत आम्ही बाई वगैरे म्हणू शकत होतो आणि समोरच्यालाही त्याचं काही दुःख नव्हतं. तर अशा साध्या सोप्या वळणावर आम्ही सानेबाईंना भेटलो वेगवेगळ्या टप्प्यावर. मंदार हा थेट त्यांच्या वर्गातला विद्यार्थी, आमचे आणखी सगळे खूप ओळखीचे मित्र आहेत. वर्षा आहे इथे, ती थेट वर्गातली विद्यार्थिनी. सचिन आणि मी थेट वर्गात त्यांच्याकडे शिकलो नसलो तरी आम्ही त्यांचे विद्यार्थी. तर विद्यार्थी व्हायला काही पात्रता नसलेल्या युगातले आम्ही सगळी माणसं आहोत. आणि आमच्या वेळी एक खूप छान होतं की तुम्ही कुठल्याही महाविद्यालयात अधिकृत शिक्षण घेत असलात तरी तुम्ही अन्य कुठल्या ठिकाणी जाऊन कुठल्या शिक्षकांच्या व्याख्यानाला असंच जाऊन बसले, ऐकलं किंवा त्यांनी दिलेले सगळे मुद्दे अभ्यासासाठी घेतले तरी कुणाला काही वाटत नसे. अशा एका कालखंडात आम्हाला जगायला मिळालं याचा आज खरंच मनापासून आनंद होतो. किंबहुना त्याच कारणामुळे आज या एका वेगळ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची चर्चा करण्याचा योग येतो आहे, याचा विशेष आनंद आहे. आपण सुरू करूया. नेहमी म्हणतो की आपण सोपं करणं फार अवघड असतं, हे नेहमीचं वाक्य आहे आपलं. तसंच साधं राहणं साधं नसतं असं कुठेतरी होतं. आणि व्यक्ती आपल्या का लक्षात राहते तर त्याची बरीच कारणं असतात. एक तर विद्वत्ता असते, प्रतिभा असते आणि ती प्रतिभा कुठेतरी उमटलेली असते. मग त्याच्या कार्यातून असेल, संशोधनातून असेल, लिखाणातून असेल. असा पहिला टप्पा मंदार दातार यांनी काल एक त्याची उजळणी केली. दुसरं एक म्हणजे त्यांनी केलेला चौफेर अभ्यास, तो आपला उद्या त्यातला एक महत्त्वाचा पैलू. वनस्पतीशास्त्र वगळता आणखीन एक महत्त्वाचा विषय उद्या चर्चेला जाणार आहे. पण सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला समोरचा माणूस दिसतो कसा, वागतो कसा, त्यावरनं मोजायला जास्त सोपं पडतं. आणि हे आपलं आहे. आता ही सगळी मंडळी वर्गीकरण शास्त्रातले, टॅक्सॉनॉमी ज्याला म्हणतात, कारण हे उपजत मानवामध्ये आहे. कुठल्याही 2 गोष्टी दिसल्या की आपण त्याचं सहज वर्गीकरण करत असतो. हा उंच आहे, हा बुटका आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा सरळ चालतो, हा थोडा तिरका चालतो. म्हणजे आपलं वर्गीकरण हे सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे. आणि आपल्याला एक फायदा आहे की इतर प्राण्यांसारखं केवळ वर्गीकरण त्यांना सोपं असतं की हे भक्ष्य आहे किंवा नाही, किंवा आपण याचे भक्ष्य होऊ किंवा नाही, इतकंच माफक वर्गीकरण त्यांना गरजेचं असतं. त्याहून अधिक ते करू शकतात. पण आपण जे वर्गीकरण करतो ते आपण नोंदवून ठेवतो. आणि म्हणून ही सगळी मंडळी वर्गीकरणात अभ्यास करणारी जी आहे ती फार समाजासाठी महत्त्वाची असतात. वृंदाताईंनी ओळख करून देताना मुद्दामून सांगितले की तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, पण ते मी काही सांगणार नाही कारण आज ते निमित्त नाही. पण एक गोष्ट आवर्जून मी सांगेन की ह्या सगळ्या वर्गीकरणातलं महाराष्ट्रातलं योगदान ज्यांचं आहे ते प्राध्यापक थिओडोर कुक. व आपल्यापैकी अनेकांनी हे नाव ऐकलं असेल, परिचित असेल. अधिकृत वनस्पतीशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्यांना तर अगदी हा घरचा माणूस आहे. त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्या परवानगीशिवाय वनस्पतींची ओळख, वर्गीकरण किमान महाराष्ट्रासाठी शक्य नाही. अशा महान माणसाचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं
त्या पूर्वीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मग अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, आणि आता 2022 पासून COEP तंत्रज्ञान विद्यापीठ असे नावं बदलत गेली. पण दुसरा प्राचार्य आमच्या महाविद्यालयाच्या तत्कालीन ब्रिटिश कार्यकाळात साधारण 27 वर्ष हा माणूस आमच्याकडे प्राचार्य होता. हल्ली 1-2 वर्ष अधिकारी झाला की तो कधी निवृत्त होईल असे वाट लावून सगळे डोळे लावून बसलेले असतात. अशा परिस्थितीत 27 वर्ष हा माणूस आपल्याकडे होता आणि हाताखाली सर्व माणसं जी आहेत ती कदाचित मराठी, अमराठी अशी माणसं असतील, काही इंग्रज अधिकारी असतील. या सगळ्यांना घेऊन या माणसांनी त्याला मूळ जे काम दिलं होतं ते मुंबई पुण्याचं जे लोहमार्ग आहे त्याची रचना करणं किंवा ती कुठनं अति सोयीची होईल ते पाहणं, त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या योजना तयार करणं, या कामासाठी केलेला आणि मुळात भूशास्त्रज्ञ असलेला हा माणूस, याला अभियांत्रिकीचं काम जबाबदारी दिली. त्यापूर्वी त्यांनी गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ एक मोठं काम केलं होतं, त्या आधारावर त्यांना ही जबाबदारी दिली गेली. आणि त्या माणसांनी छंद म्हणून बऱ्याच गोष्टी सुरू केल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या एकूण भ्रमणामध्ये ज्या ज्या वनस्पती दिसतील त्याचे नमुने गोळा करणे आणि त्या ओळखणे, त्याचं वर्गीकरण करणे, हे अतिशय निगुतीने करायचं काम असतं. म्हणजे आपल्यापैकी काही पिढीतल्या लोकांना निगुतीनं हा शब्दही नवीन असेल, पण मला वाटतं की बरेच लोक बसलेत ज्यांना हा नक्की माहिती आहे की चिकाटीनं चिवटपणे करायची ही गोष्ट आहे. मी खऱ्या अर्थी एक समृद्ध आहे की माझे अनेक मित्र मैत्रिणी आणि सहकारी आहेत की जे ह्या कामात गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. तर अशा थिओडर कुक साहेबांचं जिथे वास्तव्य होतं त्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचा मी एक घटक आहे. एवढी ओळख मला वाटतं आजच्या निमित्तानं पुरेशी आहे. बाकी सगळ्या गोष्टी वपू काळ्यांनी सांगितले की तुम्हाला आधी एका उंचीवर जावं लागतं आणि मग ती उंचीच तुम्हाला सगळीकडे घेऊन जाते, नंतर तुम्हाला काही करावं लागत नाही. तसं कुठेतरी एक या मोठ्या महाविद्यालयातला एक प्राध्यापक आहे म्हणून बऱ्याचशा जबाबदाऱ्या आल्या, त्यात माझं कर्तृत्व काही फार नाही. पण जे जे आवडतं ते या सगळ्या मित्रमंडळींच्या सहकार्याने आजवर करायला मिळालं ही एक आनंदाची गोष्ट आहे. आजच्या विषयाकडे येऊयात. मुद्दामून ही माहिती दिली कारण आपण बरेचदा जिथे राहतो तिथलेच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा त्या माहीत होण्याने आपल्याला एक नवीन आनंद मिळत असतो. म्हणून आवर्जून मी सगळ्यांना आमंत्रणही देतो की त्या प्राध्यापक थिओडर कुक यांचा एक अर्धकृती पुतळा आमच्याकडे मुख्य सभागृहात आहे. तर आपल्याला केव्हाही सवड झाली तर शिवाजीनगर हे अजूनही सरकारी मालकीचं महाविद्यालय असल्यामुळे प्रवेशाची काही अट नाही, आपण केव्हाही येऊ शकता. आणि त्या पुतळ्यापाशी जाऊन 2 मिनिटं त्यांनी केलेल्या अतिशय मोठ्या कार्याची एक छोटीशी आठवण, त्यांना विनम्र श्रद्धांजली आपण सहज वाहू शकता. अशीच श्रद्धांजली सानेबाईंना मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाहतो. साने मॅडम, सानेबाई ज्या आहेत त्या, मी म्हटलं की थेट आमच्या शिक्षिका जरी नसल्या तरी आयुष्यातले अनेक धडे आम्ही त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. याच्यात आपणही जे त्यांच्या संपर्कात आले असाल आवर्जून आपल्या लक्षात असेल की त्यांची राहणी, त्यांचं बोलणं, म्हणजे राहणी आणि वाणी या दोन्ही अर्थाने त्या प्रसिद्ध होत्या. स्पष्ट बोलणं, कदाचित कधीतरी ते फटकळ बोलणं याच्यापर्यंतही गेलं असेल, आपल्याला काही लोकांना त्याचा अनुभव असेल. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्याकडे पारिस्थितिकीच्या अभ्यासात एक निश नावाचा, म्हणजे फ्रेंच टर्म आहे, त्याला मराठी नीच असं म्हणू नये. तर त्या निश या संकल्पनेत असं आहे की आपल्या मर्यादा एखादी कुठली प्रजात जगणारी ठरवून घेते आणि मग त्या योगे दुसरी प्रजात जी आहे त्यांच्याबरोबर राहते, ती तिच्या मर्यादेत राहते, आपण आपल्या मर्यादेत राहतो आणि जेणेकरून स्पर्धात्मक आपलं तुलना होऊ शकत नाही. तर योगायोगाने म्हणा की असं झालं की वनस्पतीशास्त्र हा माझा लौकिक अर्थाने शिक्षणाचा विषय असला आणि सानेबाईंचा अध्यापनाचा विषय असला तरी मला वाटतं की अतिशय दुर्मिळ असे काही क्षण असतील की जेव्हा काहीतरी आम्ही वनस्पतीशास्त्राबद्दल बोललो.
ते सोडून आम्ही नेहमी गप्पा करत असू. त्यामुळे मला नेहमी त्यांचा एक वेगळंच काहीतरी व्यक्तिमत्व, वेगळाच पैलू समोर आला.